आणि यानंतर एक मोठी बातमी येते। तुळजापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पाझर तलाव फुटलाय। शेतामध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। संपूर्ण शेतामध्ये दगड आणि मलबा वाहून आल्यामुळे आता पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे। तर शेतात असलेलं संपूर्ण पीक जमीनदोस्त झालंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। राज्यातला अवकाळी आणि पूर्व मोसमी जो पाऊस आहे तो धाराशिव जिल्ह्यात विक्रमी पडलाय आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। आपण तुळजापूर तालुक्यातल्या मोरडा गावात आहोत। तिथला हा जो पाझर तलाव आहे तो त्याचा भराव आहे तो मधोमध फुटलाय आणि त्या पाझर तलावातले सगळं त्या भरावाचा जो मलबा आहे तो असेल किंवा पाझर तलावाचं पाणी असेल, त्यामुळे भरावाच्या खालच्या बाजूची शेती वाहवाटून गेलीये। मलब्याचा जवळपास 5 ते 6 फुटाचा थर आहे तो या शेतीवर आलेला आहे। मोठमोठी दगड आहेत आणि तो 5 ते 6 फुटाचा थर इथं साचलेला आहे। या शेतामध्ये ऊसाचं पीक होतं, उभं ऊसाचं पीक मातीमध्ये गाडलं गेलेलं आहे। आपण पुढच्या बाजूला पाहू शकतो की तिथे एक विहीर आहे आणि विहिरीसाठी विजेच्या खांबावर जो बोर्ड लावलेला आहे त्याची उंची साधारणतः 5 ते 6 फुटापर्यंत असते। मात्र आता ते बरोबर जमिनीच्या लेवलला आलेलं आहे आणि विहीर देखील इथं भरलेली आहे। बाजूला रोडच्या साईडला खडी खदान आहे मोठी। 2010 पासून मी कलेक्टर साहेबाला, महसूल मंत्री समजायला पत्र व्यवहार केलेला आहे, तरी त्याने ह्या खडी क्रशरवर ऍक्शन घेतलेली नाही आणि त्या खडीच्या खनिच्या ब्लास्टिंगमुळे ही तलाव लूज हादऱ्यानं लूज होऊन ही फुटलेला आहे। आता या शेतामध्ये हा थर किती फुटाचा आहे? ही जमीन कशी होती? इथं उभं पीक होतं का? उभं पीक होतं, काळी भंगार जमीन आहे, त्यात एक खडा बघायला मिळत नव्हता। एक नंबर काळी जमीन होती आणि ऊस होता आणि आजूबाजूला माझी चिंचेची झाडं वगैरे समजे ती वाहून गेलेली। पेरणी तोंडावर आहे। या शेतामध्ये पेरायचं कसं आणि पिकवायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे। प्रशासनाने याचे पंचनामे करून मदत तात्काळ द्यावी ही शेतकऱ्याची मागणी आहे। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर। आणि यानंतर टी टाइम न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक।